नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या पुढे एक नवीन भयकथा घेऊन आलेलो आहे. भयकथेचं नाव आहे समुद्राच्या तळाशी लपलेलं गाव. कोकण किनाऱ्यावरचं एक छोटंसं गाव, देवगडच्या पुढे नकाशावरही नीट दिसत नाही असं ठिकाण. त्या गावाचं नाव होतं कालवणखाडी. त्या गावाबद्दल एक विचित्र गोष्ट प्रसिद्ध होती. भरतीच्या वेळी समुद्रात एक गाव दिसतं आणि ओटीच्या वेळी ते गायब होतं. लोक म्हणायचे ते गाव जिवंत नाही, ते आठवण आहे किंवा शाप. रोहन एक इतिहास संशोधक जुन्या गावांवर अभ्यास करत होता. त्याला एका जुन्या पोर्तुगीज नकाशात कालवणखाडी सापडलं. पण नकाशात एक वेगळीच गोष्ट होती. त्या गावाजवळ लिहिलं होतं, विलेज दॅट रिटर्न्स विथ द टाईड. रोहन हसला, हा काय वेडेपणा आहे. पण कुतूहल जास्त होतं. तो तिथे जाण्याचा निर्णय घेतो. गावात पोचल्यावर त्याला जाणवलं, इथं काहीतरी चुकीचं आहे. गावात फक्त 15 ते 20 घरं होती. सगळी लोक शांत आणि कुणीही हसत नव्हतं. कोणी मोठ्याने बोलतही नव्हतं. रोहनने एका म्हाताऱ्याला विचारलं, इथं समुद्रात गाव दिसतं म्हणे. म्हातारा थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, तू ते पाहू नकोस. रोहन म्हणाला, का? कारण जे पाहतात ते कधीच परत येत नाहीत. त्या रात्री रोहन झोपला नाही. बाहेर समुद्राचा आवाज येत होता, पण त्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. जणू कोणी हळू आवाजात बोलतंय. तो बाहेर गेला. भरती सुरू होती. चंद्रप्रकाशात समुद्र चमकत होता आणि अचानक त्याला दिसलं, पाण्याच्या आत घर, रस्ते, एक मंदिर, सगळं स्पष्ट दिसत होतं. जणू समुद्राच्या खाली एक पूर्ण गाव उभं होतं. रोहनच्या पायानं आपोआपच समुद्राकडे चालायला सुरुवात केली. जणू काहीतरी त्याला बोलवत होतं. पाणी गुडघ्यापर्यंत आलं तेव्हा त्याला आवाज ऐकू आला, रोहन. तो थांबला. तो आवाज त्याच्या आईचा होता. पण त्याची आई तर 5 वर्षापूर्वीच गेली होती, म्हणजे वारली होती. रोहन, इकडे ये. आवाज समुद्राच्या आतून येत होता. त्याचं मन गोंधळलं. हे खरं नाही. पण आवाज पुन्हा आला, मी इथे आहे, मला सोडून जाऊ नकोस रे. त्याच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. तो अजून पुढे गेला. पाणी आता कमरेपर्यंत आलं होतं आणि त्याला दिसलं, त्या पाण्याखाली गावात लोक उभे होते. जे सगळे त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात काहीच नव्हतं, ना भावना ना जीवन, फक्त रिकामेपणा. अचानक त्याच्या पायाला कोणीतरी घट्ट पकडलं. तो घाबरून खाली पाहू लागला. एक हात पाण्याखालून बाहेर आलेला, मग दुसरा, मग अजून एक. 10, 20, 100 हात, सगळे त्याला खाली खेचत होते. तो किंचाळला, सोडा मला, सोडा मला. पण आवाज बाहेर आला नाही. पाणी त्याच्या तोंडात शिरलं. त्याला जाणवलं, तो खाली जातोय. त्या गावात पुढे सकाळ झाली. गावातले लोक किनाऱ्यावर उभे होते. त्यांना माहीत होतं आणखीन एक माणूस गेला. एक म्हातारी बाई हळूच म्हणाली, समुद्र पुन्हा भुकेला होता वाटतं. त्या दिवशी संध्याकाळी एक नवीन गोष्ट घडली. गावातल्या लोकांनी समुद्रात पाहिलं. त्या पाण्याखाली गावात एक नवीन माणूस उभा होता. तो हळूहळू वर पाहत होता. तो रोहनच होता. मात्र त्याच्या डोळ्यात आता कुठलाही भाव नव्हता. रात्री समुद्राचा आवाज पुन्हा सुरू झाला. यावेळी स्पष्ट शब्द ऐकू येत होते, आम्हाला अजून लोक हवे आहेत. आम्ही अजून पूर्ण नाही. आम्हाला जिवंत लोक हवे आहेत. आणि किनाऱ्यावर उभं असलेलं गाव हळूहळू समुद्राकडे चालायला लागलं. त्या रात्रीनंतर कालवणखाडी गाव पूर्णपणे बदललं. पूर्वी शांत असलेलं गाव आता अजूनच मृत समान वाटत होतं. कोणीही समुद्राकडे पाहत नव्हतं. कारण सगळ्यांना माहीत होतं, आता समुद्र फक्त घेत नाही, तो परत देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक नवीन माणूस आला. त्याचं नाव होतं अभय. तो रोहनचा मित्र होता. रोहन अचानक गायब झाला
त्यामुळे त्याला संशय आला आणि तो शोधत शोधत या गावात आला होता. गावात पाय ठेवताच त्याला विचित्र जाणवलं. सगळे लोक त्याच्याकडे पाहत होते, पण कोणाच्या चेहऱ्यावर भावना नव्हती. तो एका माणसाजवळ गेला. इथे रोहन नावाचा कोणी मनुष्य आला होता का? त्या माणसाने हळूच मान हलवली. हो, आला होता. मग तो कुठे गेला? थोडा वेळ सर्वत्र शांतता पसरली. मग उत्तर आलं, तो आता इथेच आहे, पण तू त्याला भेटू शकत नाहीस. अभय चिडला. काय वेडेपणा आहे, मला स्पष्ट सांगा. तेव्हा मागून एक म्हातारी आली. तीच ती बाई जी काल किनाऱ्यावर उभी होती. ती म्हणाली, तू त्याला भेटशील, पण त्यासाठी तुला मरावं लागेल. त्या रात्री अभयने ठरवलं, काहीही झालं तरी तो समुद्र पाहणार. तो किनाऱ्यावर गेला. भरती सुरू होती आणि हळूहळू ते पुन्हा दिसायला लागलं, पाण्याखालचं गाव. यावेळी ते अजून स्पष्ट होतं. घरांच्या खिडक्यात दिवे लागले होते. रस्त्यावर लोक उभे होते आणि त्यात रोहनही होता. तो हळूहळू वर पाहत होता. अभय ओरडला, रोहन! पण रोहन हलला नाही. फक्त त्याने हात वर केला आणि हळूच इकडे ये असा इशारा केला. अभयच्या अंगावर काटा आला. हे खरं नाही, तो जिवंत नाही. पण मन म्हणत होतं, तो तुझा मित्र आहे. तो पाण्यात उतरायला लागला. तेवढ्यात कोणीतरी त्याचा हात पकडला. तो वळून पाहतो तर तीच म्हातारी बाई होती. ती ओरडली, जाऊ नकोस, ते तुला जिवंत ठेवणार नाही. मग काय करायचं? त्यांना पूर्ण होऊ देऊ नकोस. पूर्ण म्हणजे? ती म्हणाली, हे गाव 200 वर्षापूर्वी बुडालं होतं, पण ते पूर्ण मेलेलं नाही. ते अजून जिवंत आहे आणि ते पुन्हा वर यायचंय. पण त्यासाठी त्यांना जिवंत लोकांची गरज आहे. किती लोक? ती हळूच म्हणाली, जितके आधी होते तितकेच. आणि अजून फक्त एक उरला आहे. अभय थबकला. म्हणजे? ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तो शेवटचा माणूस तू आहेस. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तो शेवटचा माणूस तू आहेस. अचानक समुद्र जोरात हालायला लागला. लाटा उंच उठल्या. पाण्याखालचं गाव वर यायला लागलं. घर, झाडं, लोक सगळं हळूहळू पाण्याबाहेर येत होतं. रोहन आता अगदी समोर होता. त्याचा चेहरा पांढरा पडलेला, डोळे काळे. तो हळूच म्हणाला, आम्ही तुझी वाट पाहत होतो. अभय मागे सरकला. नाही, मी येणार नाही. तेवढ्यात गावातले इतर लोक त्याच्या मागून उभे राहिले. ते सगळे एकाच आवाजात म्हणाले, तुला यावंच लागेल. त्याला समजलं, हे सगळे लोक आधीच त्यांच्या ताब्यात आहेत. तो पळायला लागला, पण जिथे जाईल तिथे तेच लोक होते, तेच चेहरे, तेच रिकामे डोळे. शेवटी तो पुन्हा समुद्राजवळ पोचला. आता पाण्याखालचं गाव पूर्ण वर आलं होतं. ते आता त्याच्या समोर उभं होतं. रोहन त्याच्या समोर आला. तो हसला पहिल्यांदाच, पण ते हसू मानवी नव्हतं. तो म्हणाला, तू आला की आम्ही पूर्ण होऊ. अभिजितने शेवटचा प्रयत्न केला. तो ओरडला, तुम्ही लोक नाही, तुम्ही काहीतरी दुसरंच आहात. तेव्हा सगळे एकाच वेळी बोलले, आम्ही समुद्र आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी कालवणखाडी गाव नकाशावरून गायब झालं. ते पूर्णपणे समुद्रात गेलं. पण काही दिवसांनी जवळच्या किनाऱ्यावर एक नवीन गाव दिसायला लागलं. लोक म्हणतात, भरतीच्या वेळी तिथे एक माणूस उभा दिसतो. तो हळूच हात दाखवतो आणि म्हणतो, इकडे ये. कालवणखाडी गायब होऊन 3 महिने झाले होते. सरकारने त्या भागाला धोकादायक क्षेत्र घोषित केलं होतं. पण लोकांच्या गोष्टी थांबल्या नव्हत्या. कारण आता तीच घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडायला लागली होती. रत्नागिरीच्या किनाऱ्यावर एक मच्छीमार रात्री जाळं टाकत होता. अचानक त्याला पाण्याखाली काहीतरी दिसलं. तो खाली वाकून पाहतो, घर, रस्ते आणि लोक. तो घाबरून मागे सरकतो. पण त्या लोकांपैकी एक त्याच्याकडे पाहतो आणि हात वर करून इशारा करतो, इकडे ये. दुसऱ्या दिवशी तो मच्छीमार गायब झाला. कोणी त्याला पुन्हा पाहिलं नाही. अशाच घटना मालवण, वेंगुर्ला आणि अगदी मुंबईच्या किनाऱ्यावरही घडायला लागल्या. लोक म्हणाले, समुद्र बदलला आहे. तो आता फक्त पाणी नाही. दरम्यान एका हॉस्पिटलमध्ये एक माणूस शुद्धीवर आला. तो खूप दिवस कोमात होता. डॉक्टर आश्चर्यचकित झाले, कारण तो माणूस अभय होता. अभय डोळे उघडतो.
त्याला काहीच आठवत नाही. फक्त एकच गोष्ट, पाण्याखालील गाव. तो ओरडायला लागला, त्यांना थांबवा, ते येत आहेत. डॉक्टरांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो सतत एकच वाक्य म्हणत होता, ते पूर्ण झालेत. त्या रात्री हॉस्पिटलमध्ये काहीतरी विचित्र घडलं. एका नर्सने ICUमध्ये पाहिलं. अभयच्या बेडभोवती पाणी साचायला लागलं होतं. ती घाबरली, इथं पाणी कसं येईल? पण ते पाणी थांबत नव्हतं. हळूहळू संपूर्ण खोली पाण्याने भरायला लागली. त्या पाण्यात काहीतरी हलत होतं, जणू सावल्या. लोक. नर्स किंचाळली तेवढ्यात पाण्यातून एक चेहरा वर आला. तो रोहनचा होता. तो हळूच म्हणाला, आम्ही आलोय. अचानक सगळं पाणी गायब झालं, जणू काहीच घडलं नव्हतं. पण अभय बेडवर नव्हता. तो पुन्हा गायब झाला होता. त्या दिवसापासून एक नवीन गोष्ट सुरू झाली. लोक स्वप्नात एकच दृश्य पाहू लागले, समुद्र आणि त्या खालचं गाव. त्या स्वप्नात एक माणूस दिसायचा. तो लोकांना बोलवायचा, आमच्यात सामील व्हा, असं म्हणायचा. हळूहळू ज्यांनी ते स्वप्न पाहिलं ते खऱ्या आयुष्यात समुद्राकडे जायला लागले. कोणी त्यांना थांबवू शकत नव्हतं. ते चालत जायचे आणि पाण्यात उतरायचे आणि कायमचे गायब व्हायचे. एका वैज्ञानिकाने यावर संशोधन सुरू केलं. त्यांचं नाव होतं डॉक्टर समीर देशमुख. त्यांनी एक भयानक निष्कर्ष काढला. हे गाव फक्त एक जागा नाही, ते एक संक्रमण आहे. ते लोकांच्या मनात शिरतं आणि त्यांना समुद्राकडे ओढतं. जेव्हा पुरेसे लोक त्यात सामील होतात तेव्हा ते फक्त समुद्रात राहणार नाही, ते जमिनीवर येईल. एका रात्री मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर लोक फिरत होते. अचानक समुद्र शांत झाला, पूर्णपणे शांत. आणि मग पाणी मागे सरलं, खूप दूरपर्यंत. लोक आश्चर्याने पुढे गेले. कोणी फोटो काढत होता तर कोणी व्हिडिओ. पण जे त्यांनी पाहिलं त्यामुळे सगळे गोठले. समुद्राच्या तळाशी फक्त एक गाव नव्हतं, शेकडो गावं होती. आणि त्या सगळ्या गावांमध्ये हजारो लोक उभे होते. ते सगळे एकाच वेळी वर पाहत होते. आणि मग ते सगळे एकाच वेळी हसले आणि म्हणाले, आता आमची पाळी आहे जमिनीवर येण्याची. रात्री 2 वाजले होते. मरीन ड्राईव्हवर अजूनही लोक उभे होते. संपूर्ण समुद्र मागे गेला होता आणि त्याच्या तळाशी दिसणारी शेकडो गावे अजूनही तिथेच होती. लोक भीतीने मागे सरकत होते, पण काही जण मोबाईलवर व्हिडिओ देखील काढत होते. त्यांना अजूनही वाटत होतं हे काहीतरी नैसर्गिक आहे. अचानक जमिनीखालून कंपन जाणवायला लागलं, जणू काहीतरी खूप मोठं हलत होतं. त्या गावामध्ये लोक एकाच वेळी चालायला लागले आणि हळूहळू पण सरळ वर जमिनीच्या दिशेने. त्यांचे पाय पाण्यात नव्हते, ते जणू रिकाम्या जागेतून वर येत होते. लोक घाबरून पळायला लागले. कोणी ओरडत होतं, पळा, ते वर येत आहेत. त्यावेळी एक कार वेगाने मरीन ड्राईव्हवर थांबली. त्यातून एक माणूस उतरला. तो होता डॉक्टर समीर देशमुख. त्याच्या हातात एक छोटं उपकरण होतं. तो स्वतःशीच म्हणाला, हे थांबवायचं असेल तर आत्ताच ही वेळ आहे. त्याने आधीच एक गोष्ट शोधली होती. हे गाव एक प्रकारचं मानसिक सिग्नल वापरत होतं. ते लोकांच्या मेंदूशी जोडत होतं आणि त्यांना आकर्षित करत होतं. जर हा सिग्नल तोडला तरच कदाचित ते थांबेल. पण एक प्रॉब्लेम होता. तो सिग्नल समुद्राच्या आतून येत होता. समीरने निर्णय घेतला, तो स्वतः समुद्रात जाणार. त्याने उपकरण चालू केलं आणि हळूहळू त्या उघड्या समुद्राच्या तळाशी जायला लागला. जसं तो पुढे गेला तसं त्या गावामध्ये लोक त्याच्याकडे वळले. त्यात रोहनही होता आणि अभिजितही होता आणि इतर हजारो चेहरे होते. ते सगळे एकाच वेळी म्हणाले, तू आम्हाला थांबवू शकत नाहीस. समीर थांबला नाही. तो पुढे चालत राहिला. अचानक त्याच्यासमोर एक मोठं मंदिर आलं. ते सगळं त्या गावाचं केंद्र होतं. मंदिराच्या आतून एक प्रचंड आवाज आला, हे आमचं जग आहे. समीरने उपकरण त्या मंदिरासमोर ठेवलं. त्याने शेवटचा स्विच दाबला. क्षणभर सगळं शांत झालं आणि मग एक प्रचंड किंकाळी ऐकू आली. जणू हजारो लोक एकाच वेळी ओरडत होते. ते गावामधले सगळे लोक थांबले. त्यांचे चेहरे विकृत झाले आणि ते तडफडायला लागले. समुद्र अचानक वर यायला लागला. पाणी वेगाने पुढे सरकू लागलं. समीर मागे वळला, पण आता उशीर झाला होता. लाटांनी त्याला गाठलं आणि तो पाण्यात गेला. काही सेकंदांनी सगळं शांत झालं. समुद्र पुन्हा पूर्वीसारखा दिसत होता, जणू काही घडलंच नव्हतं. लोक हळूहळू परत आले. कोणी काही बोलत नव्हतं, कारण जे
त्यांनी पाहिलं होतं ते समजण्यापलीकडचं होतं. सरकारने त्या घटनेबद्दल काहीही सांगितलं नाही. सगळं दडपलं गेलं. पण एक गोष्ट कोणालाच माहीत नव्हती. समुद्राच्या खूप खोल तळाशी त्या मंदिराजवळ एक माणूस उभा होता. तो हळूहळू डोळे उघडतो. तो होता डॉक्टर समीर देशमुख. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण ते हसू मानवी नव्हतं. तो हळूच म्हणाला, आता आम्हाला कसं थांबवणार? आणि त्याच्या मागे पुन्हा एक नवीन गाव तयार होत होतं. आता मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेलच की हे सगळं का होतं. तर त्यामागचं कारण असं आहे की 200 वर्षापूर्वीचं सत्य. कालवणकाडी हे साधं गाव नव्हतं. त्या गावात एक प्राचीन मंदिर होतं, समुद्राच्या काठावरच. त्या मंदिरात लोक एका शक्तीची पूजा करत होते. ती देव नव्हती, ती एक समुद्रात राहणारी प्राचीन सत्ता होती. लोक तिला म्हणायचे जलभक्षक. गावकऱ्यांनी त्या शक्तीशी एक करार केला होता. आम्हाला संपत्ती दे, मासेमारी होऊ दे आणि संरक्षण दे. आम्ही तुला प्रत्येक वर्षी एक जिवंत मनुष्य अर्पण करू. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं. गाव श्रीमंत झालं. कोणतीही वादळं आली नाहीत. पण काही वर्षांनी गावकऱ्यांना वाटलं, आपण का कुणाला मारावं, त्यांना का बलिदान द्यावं. यातून त्यांनी ठरवलं की आतापर्यंत चाललेला हा करार आपण थांबवला पाहिजे. आणि त्यांनी बलिदान थांबवलं. जसं त्यांनी बलिदान थांबवलं तशी ती शक्ती पुन्हा जागी झाली. त्या रात्री समुद्र शांत झाला आणि मग अचानक प्रचंड लाटांनी पूर्ण गाव गिळलं एकाच रात्रीत. पण मृत्यू झाला नाही. ही सर्वात भयानक गोष्ट होती. ते सगळे मृत झाले नाहीत. त्यांची शरीरं समुद्रात अडकली, पण त्यांची चेतना जिवंत होती. ते त्या जलभक्षक शक्तीचा भाग बनले. त्या शक्तीला एकच गोष्ट हवी होती. जितके लोक आधी गावात होते तितकेच पुण्य मिळाले तरच शाप पूर्ण होईल. पण जेव्हा गाव बुडालं तेव्हा काही लोक त्यातून वाचले. काही लोक बाहेरगावी गेले होते. त्यामुळे संख्या पूर्ण होऊ शकली नाही. म्हणून ते गाव आता परत येतं. दर भरतीच्या वेळी ते गाव पुन्हा दिसतं, कारण ते अजून पूर्ण झालेलं नाही. ते जिवंत लोकांना बोलवतं, इकडे या म्हणून. आता पुढचा प्रश्न असा की आवाज ओळखीचा का वाटतो. कारण ती शक्ती लोकांच्या आठवणी वापरते. आईचा आवाज, मित्राचा आवाज, प्रिय व्यक्तीचा आवाज. ती तुझ्या मनात शिरते आणि तुला स्वतःहून समुद्रात घेऊन येते. तू मरत नाहीस, तू त्या गावाचा भाग होतोस. तूही दुसऱ्यांना बोलवायला लागतोस. हे गाव फक्त शाप नाही, हे एक भुकेलेलं अस्तित्व आहे, ज्याला स्वतःला पूर्ण करायचं आहे आणि शेवटी जमिनीवर यायचं आहे. आता एका वाक्यात कारण सांगायचं झालं तर गाव समुद्रातून बाहेर येतं कारण ते अपूर्ण शाप आहे आणि त्याला जिवंत लोकांची गरज आहे स्वतःला पूर्ण करण्यासाठी.